दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. इगतपुरीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं असून अल्पवयीन युवतीवर अत्याचार झाल्याची गंभीर तक्रार समोर आली. गोड बोलून मैत्री करत धर्म लपवून फसवणूक केल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आलाय. 2022 साली पीडिता अल्पवयीन असताना तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिला कपालेश्वर मंदिर परिसरात बोलावून धमकावलं होतं. तिथे न आल्यास कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर आरोपीने तिच्या घरात घुसून 2 वेळा जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. तसेच वेळोवेळी धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप पीडितेने केलाय. या प्रकरणी 19 वर्षीय युवतीने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुस्तफा शेख राहणार नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 64(2)D, 329(2), 351(2) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. इगतपुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत अवघ्या 4 तासात शालिमार नाशिक येथून संशयित आरोपीला अटक केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपासाला गती दिली आहे. आरोपीला आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भागीरथ आटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.